जय जिजाऊ. महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागामध्ये आजही पारंपरिक सण उत्सव हे मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरे होत असतात. कृषी संस्कृतीतील पारंपरिक सणामध्ये गौरी आणि महालक्ष्मी सणाचं महत्त्वही आजही ग्रामीण भागामध्ये टिकून आहे. कृषी संस्कृतीतील पारंपरिक प्रतीक पूजन म्हणून या सणाचं महत्त्व आहे. खरीपाचा हंगाम संपलेला असतो. ग्रामीण भागात महालक्ष्मीचं आगमन होत असते आणि यामध्ये शिवाची पार्वती म्हणजेच गौरी आणि दुसरी लक्ष्मी म्हणजे समृद्धीचं प्रतीक जिला मानलं जातं. तर या दोहोंचं पूजन करण्याची प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या पूजनामागे एक विचार असतो, एक श्रद्धा असते आणि या प्रतीक पूजनामध्ये एक आपला वेगळा पायंडा म्हणजे चिकित्सक वृत्तीने एक वेगळा पायंडा निर्माण करत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष परिवर्तन हे ग्रामीण भागामध्ये वैचारिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न सातत्याने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा प्रतीक पूजन व्हावं या हेतूने मराठा सेवा संघाचे रिसोड येथील तालुका अध्यक्ष शिवाजी कव्हर यांनी अ, या पूजनाचा कुठलाही अवडंबर न करता आपल्या घरामध्ये जिजाऊ आणि सावित्री ह्या ज्या दोन महान लेकी आहेत तर यांची प्रतिमा स्थापित करून त्यांचं पूजन केलं. पूजन केलं म्हणजे त्यांच्या विचारांचं पूजन केलं. त्या ठिकाणी कुठलंही पूजा न करता त्या ठिकाणी जिजाऊ वंदना घेण्यात आली आणि या माध्यमातून कुठेतरी इथल्या व्यवस्थेचं लक्ष वेधलं जावं, सरकारचं लक्ष वेधलं जावं म्हणून जुनी पेन्शन योजना जी काही 2005 नंतर लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ती लागू नाहीये, तर ती लागू करावी यासाठी त्यांनी ती टोपी घालून ते पूजन केलं आणि एक आपल्या विचाराचा नवीन पायंडा या माध्यमातून त्यांनी तयार